यश कसे मिळवावे याविषयी मी तुम्हाला 50 मुद्दे सांगणार आहे. ते तुम्ही ऐका आणि छान वाटले तर तुमच्याही जीवनामध्ये हे यशाचे मुद्दे सेव्ह करून ठेवा. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपली दिशा स्पष्ट करा. सुरुवात काहीही असो, पण तुम्हाला कुठे जायचं हे ठरवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज अनेक जण दिशा ठरवण्याआधी स्पर्धा करायला सुरुवात करतात. 2. स्वतःला समजून घ्या. तुमच्या आत काय क्षमता आहेत, काय आवडतं, काय कंटाळवाणं वाटतं हे ओळखल्याशिवाय तुमचं यश कोणाच्या वाटेवर असेल हे सांगता येणार नाही. 3. काहीतरी ठरवण्यापेक्षा काहीतरी सुरू करा. आजची पिढी ठरवण्यात वेळ घालवते. सुरुवात केल्याशिवाय दिशा कळत नाही, चुका समजत नाहीत आणि सुधारताही येत नाहीत. 4. कुठलाही शॉर्टकट हा शॉर्ट लाईफ असतो. काही लोक यश झपाट्याने मिळालेलं पाहून आपणही तसेच करू म्हणतात, पण शॉर्टकटमधून मिळालेले यश तात्पुरतं असतं, टिकत नाही. 5. चुका करा, पण त्या कबूल करा. चुका झाल्याशिवाय शिकता येत नाही, पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या स्वीकारणं. स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणं यशाचा पहिला शत्रू आहे. 6. तुमचं मोबाईल वापरणं ठरवेल तुमचं भविष्य. वेळ घालवायचं साधन म्हणून मोबाईल वापरणं सोपं आहे, पण त्याचा योग्य वापर केलास तो शिकण्याचं साधनही ठरू शकतो. 7. तुलना करा, पण स्वतःशी. इतरांशी तुलना करून मनात निराशा येते, पण कालच्या तुमच्यापेक्षा आजचे तुम्ही जास्त प्रगत असाल तर ती खरी प्रगती. 8. संघर्ष टाळू नका, त्यातच यश लपलेलं आहे. सोप्या गोष्टी सोडून अवघड गोष्टीतून शिकाल तेव्हाच यशाकडे वाटचाल होते. फोकस ठेवा, नाहीतर दिशा हरवते. एकाच वेळी अनेक गोष्टी करायला गेलं की कोणतीही गोष्ट नीट होत नाही. एक वेळ कमी गोष्टी करा, पण त्या संपूर्ण फोकसने करा. 10. तुमचं मन मोठं होण्यापूर्वी तुमचं काम मोठं करा. सोशल मीडियावर नाव कमवण्याच्या आधी काहीतरी मूल्य निर्माण करा, जे लोकांना उपयोगी पडेल. 11. मुलाखती वाचा, पण आयुष्य स्वतःचं जगा. इतरांच्या यश कथा प्रेरणा देतात, पण तुमची कथा वेगळी असेल. ती कॉपी न करता स्वतःची वाट तयार करा. 12. दैनंदिन सवयी या यशाची खरी बीज आहे. सकाळी लवकर उठणं, वेळेवर काम करणं, वचन, आरोग्य यामुळे मोठी कामगिरी साध्य करता येते. 13. गर्दीत टिकायला शिका, पण स्वतःचं अस्तित्वही ठेवा. सर्वांसारखं वागणं गरजेचं असतं, पण त्यात स्वतःचं वेगळेपण टिकवणं हे खरं यश. 14. फक्त पैसे मिळवणं म्हणजे यश नाही. आनंद, समाधान, मानसिक धैर्य, इतरांना मदत करता येणं हे सुद्धा यशाचे भाग आहेत. 15. लाज न बाळगता शिका. शिक्षण कधीच थांबवू नका. वय, परिस्थिती, सामाजिक दर्जा काहीही असो, शिकणारा माणूसच यशस्वी होतो. 16. वाढत्या स्पर्धेला घाबरू नका. तयार व्हा, स्पर्धा वाढत आहे, पण त्यात टिकून राहण्यासाठी स्वतःला सज्ज करणं महत्त्वाचं आहे. 17. तुम्हाला काय जमतं यावर लक्ष केंद्रित करा. सगळ्याच गोष्टी आपल्याला जमणार नाहीत, पण एखादी गोष्ट अतिशय चांगली जमते, तीच पुढे घेऊन जा. 18. सोशल मीडियाचा वापर साधन म्हणून करा, तुलना म्हणून नाही. दुसऱ्याचं लाईव्ह बघून स्वतःवर राग करू नका. उपयोगी माहिती मिळवण्यासाठी वापर करा. 19. ज्या गोष्टी टाळाव्या लागतात त्याही यशाच्या वाटा असतात. कंटाळवाणं वाटणारं वाचन, वेळेवर झोपणं, अपमान पचवणं हे सगळं यशाचं गुपित आहे. 20. छोट्या गोष्टीत मोठेपणा शोधा. कुठल्याही छोट्या कामात पूर्ण शिस्त आणि मनपूर्वक प्रयत्न करा. मोठी यश ही यशाच्या गोष्टीतून मिळतात. 21. कधीच परफेक्ट वेळेची वाट पाहू नका. अनेक तरुण वाट पाहतात की सगळं सेट झाल्यावर सुरुवात करू, पण परफेक्ट वेळ कधीच येत नाही, तो तुम्हालाच घडवावा लागतो. 22. दुसऱ्यांना दोष देणं सोडून द्या. यशस्वी लोक स्वतःच्या परिस्थितीचं उत्तरदायित्व घेतात. बाह्य कारण देत राहिलं तर प्रगती थांबते. 23. धैर्य ठेवा. आज जे हसतात ते उद्या शिकतील. सुरुवातीला तुम्हाला हलकं घेणारे लोक नंतर तुमचं अनुकरण करू लागतात, जर तुम्ही चिकाटी सोडली नाही तर. 24. नेटवर्क हे नेट वर्थ करू शकतं. योग्य लोकांशी जोडणं, विचारांची देवाणघेवाण करणं हे यशाच्या प्रक्रियेला वेग देतं. 25. दररोज काहीतरी नवीन शिका. ज्ञान मिळवण्याच्या सवयीमुळेच तुम्ही वेगळे दिसता आणि विचारांत पुढे जाता.
मोबाईलमधल्या ॲपचा वापर शिका. AI समजून घ्या. नवे स्किल्स आत्मसात करा. 26. तुमच्या चुका पोस्ट करू नका. त्यातून शिका. प्रत्येक चूक ही एक लपवण्यासारखी नाही. ती स्वीकारून सुधारायची आहे, पण ड्रामा नाही. डोळसपणा हवा. 27. शिकण्याआधी स्वतःला घडवा. यश मिळवायचं असेल तर आधी शिकणं आवश्यक आहे. लोकांना प्रेरणा देणं तेव्हाच योग्य, जेव्हा स्वतःकडे अनुभव आणि ज्ञान असतं. 28. एखाद्या गोष्टीत मास्टरी मिळवा. सर्व गोष्टीच थोडं थोडं ज्ञान उपयोगी आहे, पण एक गोष्ट अशी करा की जग तुमचं नाव घेईल. 29. सोशल मीडियावर वेळ घालवा, पण स्वतःवर जास्त घाला. स्क्रोल करण्यापेक्षा स्वतःच्या डोक्याला काम लावा. काही वेळ ऑफलाईन राहणं ही गुंतवणूक असते. 30. सुरुवातीला कोणचं काम लहान नाही. कोणतंही काम हे तुमचं भविष्य घडवू शकतं. जर तुम्ही मनापासून करत असाल तर इतरांचा विचार न करता सुरुवात करा. 31. नकार पचवा. तेच तुम्हाला मजबूत करतात. कितीही प्रयत्न करा. कधीकधी तुम्हाला नकार मिळतात, पण हेच तुम्हाला पुन्हा उठायला शिकवतात. 32. सतत आपल्या विचारांची सफाई करा. तुमचं मन जर गोंधळलेलं असेल तर कामात फोकस नसतो. लिहा, संवाद करा, मोटिवेट करा. जे जमेल ते वापरा. 33. यशासाठी लवकर उठणं ट्रेंड नाही, गरज आहे. तुम्ही सकाळचा वेळ चांगल्या पद्धतीने वापरू लागलात की आयुष्याचा वेगच बदलतो. 34. किती वेळ काम करता यापेक्षा किती समर्पणाने करता हे महत्त्वाचं. कामात किती खोलवर जाता यावर यश ठरतं. 10 तास काम करूनही मन कुठं दुसरीकडे असेल तर उपयोग नाही. 35. तुमचं आर्थिक शहाणपण वाढवा. यश म्हणजे केवळ पैसे कमवणं नाही, ते टिकवणं, गुंतवणूक करणं आणि योग्य वेळी वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 36. तुम्ही करत असलेलं काम लोकांना कसं उपयोगी पडतं याचा विचार करा. जे लोक इतरांसाठी मूल्य निर्माण करतात तेच दीर्घकाळ यशस्वी राहतात. 37. इतरांना उचलून धरल्याशिवाय तुम्हाला कोणी उचलत नाही. तुम्ही इतरांच्या यशात हातभार लावला तर तेच लोक तुमच्यासाठी पायऱ्या घालतात. 38. संवाद कौशल्य वाढवा. यशस्वी होण्यासाठी कसं बोलावं, कधी बोलावं आणि कधी शांत राहावं हे कळणं खूप गरजेचं आहे. 39. पुस्तकं वाचणं ही अजूनही एक सुपर पॉवर आहे. तुमचा दृष्टिकोन, विचारसरणी, शब्दसंपत्ती आणि निर्णय क्षमता यामध्ये पुस्तकं मूलगामी बदल करतात. 40. तुमच्यावर विश्वास ठेवा. तोच पहिला पायरी आहे. सुरुवातीला जग तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, तुम्हालाच आधी स्वतःवर ठेवावा लागतो. 41. वेडेपणा ठेवा, पण दिशासोबत. एखाद्या गोष्टीसाठी झपाटलेलं असणं हा यशाचा गाभा आहे, पण ती झपाटलेलेपणाची दिशा योग्य असली पाहिजे. 42. तुमचं यश हे तुम्हीच परत यशात बदलू शकता. फेल ही अवस्था कायमस्वरूपी नसते, ती फक्त थांबलेली एक पाऊल असतं. 43. आरोग्य हे सगळ्यात मोठं इन्व्हेस्टमेंट आहे. सतत काम करून थकल्यावर यशाचा अर्थ नसतो. चांगली झोप, अन्न आणि व्यायाम हेच दीर्घकाळ यश टिकवतात. 44. मोकळंपण, सभ्यपणानं बोलायला शिका. तुमचं यश हे इतरांशी कसे वागता यावरही ठरतं. नुसतं हुशार असून उपयोग नाही, सौजन्य हवंच. 45. धीर धरा. यश काही वेळ लगूनच येतं. सगळं काही लवकर हवं अशी मानसिकता अपयशाची बीज पेरते. वाट पाहणं शिकल्याशिवाय काही मिळत नाही. 46. तुमचं काम इतकं बोलकं ठेवा की तुम्हाला बोलण्याची गरज न उरावी. फक्त दाखवायचं यश नको. खरं यश हे न बोलता जाणवतं. 47. कुठे थांबायचं हेही शिकणं यशाचाच भाग आहे. काही वेळा थांबणं, मागे हटणं, नव्याने सुरुवात करणं हे सुद्धा यशाचा वाटा आहे. 48. आपल्या कुटुंबाच्या आधारावर स्वतःला सावरणं शिका. यश एकट्याचं नसतं. जेव्हा आयुष्यात थोडं डगमगतोस तेव्हा घरच्यांचा पाठिंबा सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. 49. सतत अपडेट राहा. काळ बदलतो, त्यात तुम्हीही बदलता. टेक्नॉलॉजी, स्किल्स, करिअर ऑप्शन हे सतत बदलतंय. शिकणं थांबतंय की मागे पडलंय. 50. तुमचं यश म्हणजे दुसऱ्यांनी काय म्हटलं नाही,
तर तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं हे असावं. शेवटी तुमचं मन शांत, समाधानी आणि उद्दिष्टांशी जोडलेलं असेल तर ते खरं यश. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा. आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.